आले त्यांना 42 आमदार अजितदार सोबत आहे. त्यांचा एकच त्या ठिकाणी खासदार त्यावेळी आले होते सुनील तटकरेजी. त्यांना साधारण 5 सीट गेल्या. त्यामुळं 42 आमदार आहे त्यांच्यासोबत. जरी आपण एका लोकसभेत 6 आमदार पकडले तरी 5 सीट 6 सीट त्यांच्या नक्कीच होतात. आणि त्यामुळं असा विचार करता येत नाही. महायुतीमध्ये मोठा विचार करावा लागतो. त्यामुळं 13 आल्यानंतर 15 सीट एकनाथ शिंदेला मिळाला, त्यांना कमी नाही मिळाल्या. बरं, काल फडणवीस असं म्हणाले की ज्यावेळेस हे बंड झालं होतं शिवसेनेमध्ये आणि सगळे निघून गेले होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता आणि हे सगळं थांबा, तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही करतो आणि आमचा पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालसेपोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. हे महाराष्ट्राचा इतिहास आपण बघितला. स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता काँग्रेसचा साथ पकडला. त्यांनी जर थोडा विचार केला असता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी मला काँग्रेसला जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल, हा शब्द जर उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवला असता आपल्या वडिलांचा, बाळासाहेबांचा, तर उद्धव ठाकरेंनी अशी कृती केली नसती. उद्धव ठाकरेंना पदाची लालसा होती, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी आमच्याही दगाफटका केला. नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या विचाराची त्यांनी संगनमत केलं. सोनिया दरबारात ते जाऊन बसले. सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनची भाषा त्यांना आली. औरंगजेबाचं थडगं त्यांनी ते त्या ठिकाणी स्वीकारलं. आता याकूब मेननच्या कबरीला सौंदर्यीकरण स्वीकारलं. औरंगजेबाचा उदोउद स्वीकारला. त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी बघितला. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ज्या आधारावर शिवसेनेची स्थापना झाली होती, जो आधार होता तो सत्तेच्या लालसेपोटी, सत्तेच्या हवासापोटी त्यांनी सारं सोडलं. आणि शेवटी नीती अशी आहे, इथंच सारं द्यावं लागतं. आणि त्यामुळं जेव्हा सत्ता गेली तेव्हा ती सत्ता कायम राहावी, आपल्या मुलाचं भविष्य, आपलं भविष्य हे कायम राहावं, याकरता मग फडणवीस साहेबांनी जे म्हटलं असेल त्याबद्दल त्यांना दोघांना माहीत. पण उद्धव ठाकरे काही करू शकतात, सत्तेकरता ते कोणाशीही जाऊ शकतात, कुठल्या विचाराशी तडजोड करू शकतात, हे मात्र महाराष्ट्राने बघितलं. बरं, आता यावर शरद पवार म्हणतात की फडणवीस काय माहिती कपोल कल्पित बोलायला लागले, इमॅजिनरी बोलायला लागले, तर त्यांच्याच ठाकरे गटाचे दुसरे लोक म्हणतात की फडणवीसांची क्रेडिबिलिटी संपली आहे, त्यामुळे काहीही बोलता येते. या महाराष्ट्रामध्ये 14 कोटी जनतेमध्ये उद्या जर सर्वेक्षण केलं TV9नं किंवा एबीपी माझानी किंवा आपल्या सर्व जी न्यूज लोकशाहीनी 18नी, तर महाराष्ट्रातला लायक नेता म्हणून देवेंद्र फडणवीसाचं नाव 1 नंबरवर राहणार आहे. शरद पवार असं म्हणतात की मोदींना महाराष्ट्रात यावेळेस कमी जागा मिळतील गत निवडणुकीपेक्षा. मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर केली त्याबद्दल आमची तक्रार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रात इतक्या टप्प्यामध्ये मतदान घेण्याची काय गरज होती, हे 3 प्रश्न उपस्थित शरद पवार. 2019 मध्ये एवढ्या टप्प्यात मतदान होतं. मोदींच्या नावाची सुप्त लाट या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं जागा वाढतील, जागा कमी होणार नाही. राहिला तिसरा प्रश्न, पर्सेंटेज ऑफ वोट. जेव्हा 6 वाजता शेवटची रांग संपतं तेव्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवढे लोक 6 वाजता आले ते लांबच लांब 8 साडेआठ पर्यंत मतदान होत असतं. त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं. त्यामुळे पवार साहेब असे चुकीचे नरेटिव्ह सेट करू नका. राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही. पवार साहेब असं म्हटले, निवडणूक झाल्यानंतर मोदींनी जेवढी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा केली, मोदींनी जेवढी पदाची जी अप्रतिष्ठा केली एवढी कधी झाली नाही आणि हा आत्मा अस्वस्थ आहे असं शरद पवार आत्ताच म्हणाले. खरं तर शरद पवार साहेबांचं आयुष्यच हे आत्म्यासारखं फिरत राहिलं. आणीबाणीच्या काळानंतर 77 मध्ये त्यांनी काँग्रेसशी धोका केला, 80 मध्ये काँग्रेसला धोका दिला, त्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत अनेक वेळा येण्याचा प्रयत्न केला. मग त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं जीवन हे फोडाफोडीच्या राजकारणातलं, घर फोडाफोडीचं राजकारण, पक्ष फोडाफोडीचं राजकारण,
घराघरामध्ये 2 भाग करणे आणि या महाराष्ट्राला विभागवाईज अविकसित ठेवणे, म्हणजे कधी विदर्भावर अन्याय करणे, कधी मराठवाड्यावर अन्याय करणे, कधी ओबीसीवर अन्याय करणे, कधी मराठा समाजावर अन्याय करणे. त्यांनी कधी कुठल्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सेटल भूमिका घेतली नाही. त्याची भटकंती राहिली आहे त्यांची. त्यांनी आपल्या सत्तेकरता, जसं उद्धव ठाकरेंनी सत्तेकरता मुख्यमंत्री पदाकरता वेगवेगळ्या पद्धतीने जे या महाराष्ट्रात केलं. पवार साहेबांचं संपूर्ण आयुष्य जर बघितलं तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांनी अशाच तडजोडी केल्या आहेत. पद टिकवण्याकरता या महाराष्ट्राच्या राजकारणात मला सांगा, ममता बॅनर्जींनी आपल्या स्वतःच्या भरोश्यावर सरकार स्थापन केलंय. या देशातले अनेक नेते असे आहेत ज्यांनी 15 वर्षात स्वतःला एस्टॅब्लिश केलं. कधी पवार साहेबांनी स्वतःच्या भरोश्यावर महाराष्ट्र सरकार बनवलं? कधी स्वतः महाराष्ट्राचे 144 आमदार निवडून आणले? कधीच त्यांनी स्वतःच्या भरोश्यावर राजकारण केलं नाही. कधीच त्यांना बहुमत मिळालं नाही महाराष्ट्राचं. त्यांनी 50-60-70, 50-60-70, 50-60-70 यावरच राजकारण केलं. त्यामुळे त्यांचं जीवन नेहमी भटकंती राहिला. याला पकड, त्याला पकड, त्याला पकड, त्याला आण, त्याला आण. आणि त्यातनं शरद पवार साहेबांनी एवढे दिवस सत्ताकारण केलं आहे. त्यामुळे त्यांनाच जास्त सुचतं. राहिलं मोदीजी. मोदीजी स्टेबल गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि मोदीजी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना निमंत्रित करतो आहे. स्वतः पंतप्रधानाचे उमेदवार आहे आणि पंतप्रधानाचा उमेदवार हे तर अभिमान आहे आपल्याला, स्वाभिमान आहे महाराष्ट्राला की जे स्वतः पंतप्रधानाचे उमेदवार आहे. त्यांच्यामध्ये त्यामुळे 200 रॅली करण्याची इतकी क्षमता आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येत आहे, जनतेचे मतं मागताय आणि म्हणून शरद पवार साहेबांना मोदीजी महाराष्ट्रात फिरतात म्हणून शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या एमव्हीला महाविकास आघाडीला पडताभुई कमी झाली आहे आणि म्हणून ते मोदीजीवर टीका करतायत. 5 वर्षात 5 पंतप्रधान हे वक्तव्य भाषणामध्ये मोदीजी करतायत, परंतु शरद पवार म्हणतात की हा मोदींचा जावई शोध आहे. बाबा 272 प्लस खासदार पंतप्रधान करता लागतात आणि काँग्रेस पार्टी 240 लढत आहे. 240 काँग्रेस लढत आहे. निवडून किती येतील आणि मग पंतप्रधान कसे बनतील? असेच बनतील ना. याला पकड, त्याला पकड, त्याला पकड, त्याला पकड. मग 1 वर्ष तू घे, 1 वर्ष तू घे, 1 वर्ष तू घे. जी काँग्रेस 400 लढवत नाही तर 272 कशी निवडून येईल? जे काँग्रेस 240 लढत आहे मुळात देशामध्ये. त्यामुळे तुम्हालाही कळतं काँग्रेस पार्टीच्या असा दिवसही येत नाही देशामध्ये. काँग्रेस पार्टी जर स्टेबलच गव्हर्नमेंट देऊ शकत नाही, 240 सीट लढताय आणि 272 प्लस प्रधानमंत्री व्हायला लागतात. मग हे तर तुम्हालाही कळेल की काँग्रेस पार्टी ही पुन्हा 1-1 वर्षाचं आश्वासन लोकांना देईल आणि अलग अलग पंतप्रधान बनवतील. निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीला योग्य नंबर मिळाल्यानंतर पूर्ण सरकार द्यायची आमची तयारी, असं शरद पवार. बारामतीची सीट वाचवून दाखवा. सध्या त्यांचा जीव अटकलाय बारामतीमध्ये. ते महाराष्ट्रात कुठे फिरत नाहीये. सध्या बारामती त्यांचा शेवटचा प्रदेश झाला आहे. म्हणजे बारामतीचा इंडिया झाला आहे. तर कोल्हापुरातून शरद पवार आणि छत्रपती संभाजीनगर